टाटा सॉल्टने या पद्धतीने त्याच्या कॉम्पिटिशनला किल केलं. टाटाने बघितलं की इंडियामध्ये भरपूर लोक सॉल्टला बिना ब्रँडिंग आणि बिना पॅकेजिंगचे विकत होते. लोक सॉल्टला फक्त एक फ्लेवर ऍडिंग इन्ग्रेडियंट सारखं बघत होते, म्हणून जे सॉल्ट स्वस्त आणि टेस्टी असेल ते सॉल्ट अधिक विकायचं. 1983 मध्ये जेव्हा टाटाने आपलं सॉल्ट लॉन्च केलं त्यावेळी त्यांनी ना तर स्वस्त बनवलं ना तर टेस्टी म्हणून मार्केट केलं. त्यांची स्ट्रॅटेजी होती की सॉल्टला हेल्थ सोबत कनेक्ट करायची. टाटा हा पहिला ब्रँड होता जे सॉल्टला पॅकेटमध्ये हायजीन सोबत विकायला लागला आणि त्यासोबत सॉल्ट मध्ये त्यांनी आयोडीन मिक्स केलं, ज्यामुळे गॉयटर सारखे रोग आणि दुसऱ्या हेल्थ इश्यूज पासून प्रोटेक्शन मिळत होती. आणि यासोबत टाटाने आपल्या सॉल्टला एक स्ट्रॉंग नॅशनलिझम सोबत कनेक्ट केलं. टाटा सॉल्टचे काही टॅगलाइन्स बघा. द फर्स्ट वन, देश का नमक, अँड द सेकंड वन, नमक देश की रग रग में, अँड द लास्ट वन, आयरन देश की सेहत के लिए. आणि या सगळ्या टॅगलाइन्स मध्ये एक वर्ड कॉमन होता, देश. आणि यामुळे कस्टमर्सला वाटलं की हा कंट्रीचा प्रॉडक्ट आहे आणि इनडायरेक्टली कंट्रीसाठी कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि या स्ट्रॅटेजीमुळे टाटा सॉल्ट बनला देशचा नंबर 1 सॉल्ट. आता तुम्ही सांगा की नेक्स्ट कुठल्या बिझनेसला डिकोड करूया. अशा मोर इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा.